नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र यूट्यूबर गणेश तुपे. माझ्या शेतकऱ्याच्या वाघांनो, आजची व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत आहे. आपण रात्रंदिवस शेतीमध्ये घाम घालतो. या शेतीमध्ये सोनं पिकवतो. या मातीचं सोनं करतो. परंतु आता वेळ मंडळी बदलली आहे. काळानुसार आपणही बदललं पाहिजे. नक्की शेती काय चीज आहे, या जगाला आज खऱ्या अर्थानं आपण दाखवून द्यायचंय. अहो माझ्या शेतकऱ्याच्या वाघांनो, मोबाईल नुसता रील्स बघण्यासाठी वापरायचा नाही, तर गडगंज कमाई करण्यासाठी वापरायचा आहे. म्हणून माझ्या शेतकऱ्याच्या वाघांनो, आजच तुम्ही YouTube सुरू करा. अहो बऱ्याच जणांना असं वाटतंय, की YouTube सुरू करायचं म्हणजे एक मोठा कॅमेरा लागेल. छे छे. अहो YouTube सुरू करायचं म्हटलं फक्त 3 गोष्टी लागतात. एक मोबाईल जो काही तुमच्या हातात आहे. त्याच मोबाईलचा कॅमेरा म्हणून वापर करा. एक छोटा स्टँड घ्या, जेणेकरून तुमचा मोबाईल हलणार नाही. जर स्टँड घ्यायची पण ऐपत नसेल, तर एखादा मुलगा सोबत घ्या. तोच तुमचा स्टँड बनेल. एक छोटासा बोया माईक घ्या, जेणेकरून आपल्या शेतामध्ये हवा खेळती असते. बॅकग्राऊंडचा आवाज येणार नाही. म्हणून एक बोया माईकचा वापर करा. जर बोया माईकही नसेल, तर तसंच शूट करा. या फक्त 3 गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे YouTube सुरू करण्यासाठी. म्हणून माझ्या शेतकऱ्याच्या बांधवांनो, माझी विनंती आहे, YouTube आजच तुम्ही सुरू करा आणि गडगंज कमाई कमवा. अहो या जगात असे भरपूर लोक आहेत, की ज्यांचा टॅलेंट आपल्या डोक्यामध्ये आपला टॅलेंट भरभरून भरलेला आहे. परंतु ते ज्ञानाचा वापर कुठेही करत नाही. म्हणून जगाला एकदा दाखवून द्या. या YouTubeच्या माध्यमातून जगाला दाखवून द्या, की आपल्याकडे किती ज्ञान आहे, आपल्याकडे किती टॅलेंट टॅलेंट आहे. म्हणून या YouTubeच्या माध्यमातून आजच YouTube सुरू करा आणि जगाला दाखवून द्या, की मी कोण आहे. स्वतःला सिद्ध करा. माझ्या शेतकऱ्याच्या वाघांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. सुरुवात नेहमी ही कठीण असते. तेव्हा प्रथमतः व्हिडिओ शूट करताना तुम्हाला घाबरट निर्माण होईल. तुम्हाला भीती वाटेल. लोकं काय म्हणतील? व्ह्यूज येणार नाही. परंतु या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपली जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. संयम ठेवा. तुम्ही नक्की एक दिवस सक्सेस व्हाल. अहो लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका. नवसाला देव पावला नाही म्हणून देव बदलण्याची परंपरा आपल्या लोकांची आहे. शेतात बी पेरल्या-पेरल्या लगेच पीक येत नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात. त्यासाठी त्याला पाणी टाकावे लागते. त्यासाठी त्याला खत द्यावं लागतंय. म्हणून मंडळी YouTubeचं पण तसंच आहे. मनापासून कष्ट करा. यश नक्कीच तुमच्या पदरी पडणार. आता तुम्ही असंही म्हणाल, की भावा आम्ही व्हिडिओ कशाच्या दाखवू? व्हिडिओ कशाच्या बनवू? अहो जे काही तुमच्या रोजच्या गोष्टी करता, नवीन-नवीन जुगाड, शेतीचं नवनवीन जुगाड या जगाला दाखवा. शेतीसोबत जोडधंदे, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय या जगाला दाखवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही YouTube सुरू करा. पहिलं पाऊल तर उचला आणि एक मोठी गोष्ट लक्षात ठेवा, जगाला नेहमी सत्य दाखवा. कोणाचाही कॉपीराईट दाखवू नका. जर कॉपीराईट केला तर तुमचा चॅनल तिथेच बरबाद झाला असं समजा. परंतु मंडळी माझी आणखी विनंती आहे, की YouTube एकदा तुम्ही सुरू करा. आता तुम्ही म्हणाल नका हो मी घाबरतो. माझी भाषा गावरान आहे. अहो गावरान भाषा हीच आपली ताकद आहे. अहो गावरान भाषा हीच आपली ओळख आहे. तुम्ही तुमच्या गावरान भाषेत YouTube सुरू करा. अहो जगाला आवडतंय, जग पाहतंय, आवर्जून पाहतंय. तुम्ही YouTube सुरू तर करा. आपली भाषा जरी गावंढाळ असली, आपली भाषा जरी गावरान असली, तरी तीच आपली संस्कृती आहे, तीच आपली ओळख आहे. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. अहो YouTube असं माध्यम आहे, की YouTube हे टाईमपास नाहीये. YouTube हे तुमची ओळख आहे. भविष्यात तुमच्या कमाईचं एक साधन आहे. फक्त गरज आहे पहिल्या तुमच्या पावलाची. पहिल्या तुमच्या पावलाची म्हणजेच YouTube सुरू करण्याची आता खरं तर वेळ आलेली आहे. परंतु त्यासाठी जिद्द, चिकाटी, संयम, मेहनत या गोष्टी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अहो, तुम्ही तुमचा स्टँड घेऊन जेव्हा शेतामध्ये शूटिंगसाठी जाल ना, तेव्हा 4 लोकं तुम्हाला हसतील, तुमची निंदा करतील. अहो, माझ्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. माझी अनेक लोकांनी निंदा केली. परंतु जेव्हा तुम्ही या YouTube क्षेत्रामध्ये सक्सेस व्हाल, तेव्हा तीच 4 लोकं तुम्हाला तुमचा वाह करायला येतील. म्हणून या 4 लोकांकडे कधीही लक्ष देऊ नका. अहो, माझ्या शेतकऱ्याच्या वाघांनो, एक गोष्ट कान उघडून लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या शेतीचं नुकसान होतंय, जेव्हा आपल्या शेतीला चांगला भाव मिळत नाही, तेव्हाच हे हसणारे 4 लोकं आपल्या मदतीला कधीच येत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. आपली चूल ही आपल्यालाच पेटवावी लागते. म्हणून या 4 लोकांकडे कधीच लक्ष देऊ नका मंडळी. हे निंदा आपली करतच राहणार. निंदकतेचे घर असावे घराशेजारी असं म्हटलं जातंय. म्हणून त्यांना सुद्धा दाखवून द्या, की मी किती ज्ञानी आहे, मी किती टॅलेंट आहे. म्हणून आजच मंडळी मी पुन्हा विनंती करतोय, की आजच माझ्या शेतकऱ्याच्या वाघांनो, आजच आपलं YouTube सुरू करा आणि या जगाला दाखवून द्या. या हसणाऱ्या लोकांकडे कधीच लक्ष देऊ नका.
ते त्यांचं कर्तव्य बजावत असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा चॅनल मोठा होईल तेव्हाच तेच हसणारे लोक तुमच्यासोबत सेल्फी काढायला येतील. म्हणूनच आपल्या नेहमी कष्टावर विश्वास ठेवा. कष्ट तुम्ही काहीही करा, नक्की YouTube चॅनल सुरू करा किंवा तुमचा दुग्ध व्यवसाय, तुमचा शेतीचा व्यवसाय, या नेहमी कष्टांवर विश्वास ठेवा. या लोकांच्या नादाला लागू नका. माझ्या शेतकऱ्याच्या वाघांनो, या YouTube बद्दल तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तत्पूर्वी मंडळी, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात. चला तर मंडळी, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तत्पूर्वी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, जय शेतकरी वर्ग.